धान उत्पादक किसानों को सरकार ने 29,000 रुपये प्रति हेक्टेयर बोनस देने का ऐलान किया था, लेकिन 4 महीने बीत जाने के बाद भी किसानों के खातों में वो पैसा नहीं पहुंचा है। जब वोट मांगने होते हैं तो जनता को झूठे सपने दिखाते हैं और सत्ता में आते ही उन्हीं के जख्मों पर नमक छिड़कते हैं। ये सरकार पूरी तरह किसान विरोधी है। जब तक हम इस सरकार को उसकी सही जगह नहीं दिखा देते, तब तक हम चुप नहीं बैठेंगे। कर्ज माफी के मुद्दे पर भी यही स्थिति है। सरकार की झूठी घोषणाओं और पापों की वजह से आज किसान आत्महत्या कर रहे हैं। ये बेहद गंभीर और शर्मनाक है। नानाभाऊ, देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या पूर्वी तेरोड्याच्या दौऱ्यावर होते। शेतकऱ्यांना 25,000 रुपये बोनस देण्याची त्यांनी घोषणा केली होती। नंतर 20,000 रुपये केलं। 4 महिने उलटून देखील बोनस अद्याप शेतकऱ्यांना नाही। शेतकऱ्यांची थट्टा करताय काही सरकार। शेतकरी विरोधी भाजप आणि महायुतीचं सरकार आहे, हे आम्ही अनेकदा बोलत होतो। आज त्याचं खरं चित्र लोकांच्या समोर येते आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना विधानसभेत आश्वासन देऊन सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगायचे की 25,000 रुपये देऊ आणि मग विधानसभेत सांगतात की 20,000 रुपये देऊ। हे खोटारडेपणा, मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायचं आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं आणि म्हणून या सरकारला शेतकरी विरोधी सरकार हे आहे आणि शेतकरी यांना आता यांची जागा दाखवल्याची शांत बसणार। जशी परिस्थिती बोनसची आहे अगदी तशीच परिस्थिती कर्जमाफीची देखील आहे। आज शेतकरी रडतायत, अक्षरशः कर्जमाफी झालेली नाही आहे। काय सांगाल? यांच्या या घोषणाबाजीमुळे, यांच्या पापामुळे शेतकरी आत्महत्या करतात। सरकार कर्ज माफ करेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं नाही आणि ऐन 2 दिवसाच्या पहिले राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री सांगतात की कर्ज भरलं नाही तुम्ही तर तुमच्यावर व्याज लावला जाईल, तुमच्या घरावर जप्ती केली जाईल। अशा पद्धतीचं हे हिटलर आणि हुकुमशाहीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पाप या महाराष्ट्राच्या भाजप आणि महायुतीच्या सरकारवर जातं।